पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळो आले। ठाव देई चित्ता राखे पायापासी, सकळ वृत्तीसी अखंडित। आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा। मागणे ते एक हेचे आहे आता, नाममुखी संत संग देई, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळो आले। तुका म्हणे नको वरपंगी देवा, तुका म्हणे नको वरपंगी देवा, घेई माझी सेवा भावशुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळो आले। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। 6 चरणांचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। महाराज म्हणतायत, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळो आले। तुकोबाराय देवाकडे एक मागणं मागतायत। महाराज म्हणतायत की देवा पांडुरंगा, मला माझ्या देहाचा विसर पाड, मला माझ्या देहाचा विसर पाड। का बरं? तुकोबारायांना असं का मागावंसं वाटलं देवाकडं की देवा मला माझ्या देहाचा विसर पाड? तर याचं कारण तुकोबाराय सांगतायत की देवा तू जर मला माझ्या देहाचा विसर पाडलास तरच माझ्या जीवाला सुख लाभेल, अन्यथा नाही। देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा। देवा तू मला माझ्या देहाचा विसर पाड, आणि तू जर मला माझ्या देहाचा विसर पाडलास तर आणि तरच मला सुखाची प्राप्ती होईल, अन्यथा नाही। या 2 चरणातून तुकोबारायांनी एक अतिशय महान सिद्धांत मांडलाय। या अभंगातून महाराज म्हणतायत की देहाचा विसर जर पडला तरच तुम्हाला सुखाची प्राप्ती होऊ शकते, अन्यथा नाही। तुकोबारायांनी चकारात्मक सांगितले, तरीच हा जीव सुख पावे माझा। कधी? देहाचा विसर पडला तर। तात्पर्य, देहाचा विसर पडला तरच तुम्हाला सुखाची प्राप्ती होते, अन्यथा नाही। देहाचा विसर पडला तरच सुखाची प्राप्ती होते, याच्याही पुढे जाऊन बोलायचं असेल तर देहाचा विसर हेच सुख असते। देहाचा विसर हेच सुख असते आणि देहाचा आठव हेच दुःख असते। देहाचा विसर हेच सुख, देहाचा आठव हेच दुःख। सुखदुःख हा मनाचा धर्म आहे। देहाचा आठव आणि देहाचा विसर हाही मनाचा धर्म आहे। मन मनरूपात असेल तर तुम्हाला देहाचा आठव होतो, आणि मन मनरूपात नसेल, अर्थात मन मेलं की तुम्हाला देहाचा विसर पडतो। ज्यावेळेस तुमचं मन मरेल
तेव्हाच तुम्हाला देहाचा विसर पडतो आणि सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणून जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. कुठल्या तरी कारणानं तुमचं मन मरावं लागतं आणि ज्यावेळेस मन मरेल तेव्हाच तुम्हाला सुखाचा अनुभव येतो, अन्यथा सुखाचा अनुभव येत नाही. आणि हे मन रामनामानं मरतं. मन रामनामानं मरतं. आणि म्हणूनच ज्ञानोबा लिहित आहेत की रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. यातलं पहिलंच घ्यायचं, रामकृष्ण नामे उन्मनी साधली. रामकृष्ण नामानं मनाचं उन्मन होतं. मनाचं उन्मन होणं म्हणजे मन परमात्म्यात जाऊन लीन होणं, परमात्म्यात जाऊन विलीन होणं. एक प्रकार हे मनाचं मरणच आहे. मन परमात्म्यात जाऊन लीन झालं, विलीन झालं याचा अर्थ ते मेलच. आणि म्हणून सरळ सरळ मनाचं उन्मन होणं म्हणजे मन मरणं. रामनामानं मन मरतं. मन मेलं की देहाचा विसर पडतो आणि देहाचा विसर पडला की तुम्हाला सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणूनच तुकोबाराय देवाकडे मागणं मागतायत अभंगाच्या पहिल्या चरणात की देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशे राजा कळो आले. तुकोबाराय देवाकडे मागणं मागतायत, हे पांडुरंगा मला माझ्या देहाचा विसर पाड. का? जर मला माझ्या देहाचा विसर पडला तर आणि तरच मला सुखाची प्राप्ती होईल, अन्यथा नाही. अर्थात हा एक फार महान सिद्धांत आहे. तुकोबारायांनी या 2 चरणातून एक महान सिद्धांत मांडलाय. हा फार मोठा सिद्धांत आहे. तुकोबाराय सांगू इच्छित आहेत की तुम्हाला तुमच्या देहाचा विसर पडला तरच सुखाची प्राप्ती होते, अन्यथा नाही. सकारात्मक सांगितले, तरच सुखाची प्राप्ती होते, अन्यथा नाही. देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा. सकारात्मक सांगितले. देहाचा विसर पडला तरच सुखाची प्राप्ती होते, अन्यथा नाही. याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं तर देहाचा विसर हे सुख असते आणि देहाचा आठव हे दुःख असते. आणि म्हणून मन मनोरूपात असलं की देहाचा आठव होतो, मन देह भानावर असतं. आणि मन मेलं, मन मनपणात असलं की देहाचा आठव होतो, ते देहभानावर असते. आणि मन मेलं की ते आत्मभानावर असते. मन मेलं की देहाचा विसर पडतो आणि देहाचा विसर पडला की सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणून मी बोलून गेलो की जोपर्यंत मन मनोरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला कधी सुखाचा अनुभव येत नाही. माझं वाक्य काळजावर करून ठेवा, जोपर्यंत मन मनोरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाचा कधीच अनुभव येणार नाही. कुठल्या तरी कारणानं मन मरावं लागतं तेव्हाच तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. आणि म्हणून सुख आणि दुःख या 2 गोष्टीची व्याख्या करताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहित आहेत, किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे तेत जे होये तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था जिजे ते सर्वता दुःख जाणे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत केलेल्या सुख आणि दुःखाच्या व्याख्या, किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे तेत जे होये तया नाव सुख. कोणत्याही कारणामुळं, मग तो विषयभोग असो अथवा हरिनाम असो, कोणत्याही कारणामुळे ज्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख बनतं त्यावेळेस ते अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि ज्याला अशी अवस्था जोडता येत नाही त्याला ज्ञानोबा दुःख म्हणतात. आणि ऐसी हे अवस्था न जुडिता पार्था जिजे ते सर्वता दुःख जाणे. तुम्ही रामनाम घेतले, रामनामानं मनाची अंतर्मुक्ता साधली आहे, मन आणि हृदयस्थ राम एकरूप झालेत आणि मन आणि राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हे सुख आहे.
पण तुम्ही रामनाम घेत नाहीत, त्यावेळेस हेच अंतर्मुख झालेलं मन बहिर्मुख धावतं, इच्छेच्या विषयाच्या मागं धावतं. मन आणि हृदयस्थ राम यांची ताटातूट होते. मन आणि हृदयस्थ राम यांची ताटातूट झाली की ते बेचैन बनतं, अस्थिर बनतं, तडपतं. आणि मनाची ही बेचैनी, अस्थिरता, तडप हेच दुःख असते. म्हणून मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. सुख आणि दुःख ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत, या दृश्य वस्तू नाहीत, हे काय दाखवण्याच्या गोष्टी नाही आहेत. सुख दुःख हा एक अनुभव आहे, ही एक फिलिंग आहे, ही एक जाणीव आहे. सुख दुःख हा एक अनुभव आहे. आणि म्हणून मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख, आणि मनाच्या अस्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे दुःख. म्हणून कुठल्याही कारणामुळं, तर कुठल्याही कारणामुळं म्हणण्यापेक्षा हरिनामच म्हणलेलं सरळ सरळ ठीक राहील. कारण हरिनामच एक अशी गोष्ट आहे की जे मनाला स्थिर करू शकतं किंवा अंतर्मुख बनवू शकतं. ज्यावेळेस तुम्ही हरिनाम घेता, रामनाम घेता, त्यावेळेस तुमचं मन रामनामामुळे तात्काळ अंतर्मुख बनतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते, आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. मन स्थिरावलं, मन स्थिरावलं, तुम्हाला सुखाचा अनुभव आला. आता मन स्थिरावणं म्हणजे काही काळ मन मरणच होय. मन स्थिरावलं म्हणजे काही काळ ते मेलच. आणि मन मेलं की देहाचा विसर पडतो, आणि देहाचा विसर पडला की सुखाची प्राप्ती होते. मन अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला भेटले, स्थिरावलंय अर्थात मेलंय. मन मेलं, स्थिरावलं की सुखाचा अनुभव येतो, आणि देहाचा विसर पडल्याही सुखाचा अनुभव येतो. परंतु देहाचा विसर पडण्यासाठी मन मरावं लागतं, स्थिरावं लागतं. मन स्थिरावलंय, मन मेलंय, आणि मन मेलं की देहाचा विसर पडतो. आणि मग म्हणून देहाचा विसर पडल्यावर सुखाची प्राप्ती होते असं म्हणण्यापेक्षा मन मेलं की सुखाची प्राप्ती होते, मन स्थिरावलं की सुखाची प्राप्ती होते. म्हणून मनाचं मरणं हेच सुख आहे, मनाचं स्थिरावणं हेच सुख आहे. आणि म्हणून दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्या चालतात की देहाचा विसर पडला आणि मन मेलं की सुखाची प्राप्ती होते, किंवा नुसतं मन मेलं की सुखाची प्राप्ती होते असं म्हटलं तरी चालतं. कारण मन मेलं तरच देहाचा विसर पडतो. मन मेलं देहाचा विसर, देहाचा विसर सुखाची प्राप्ती. पर्यायाने मन मेलं म्हणूनच सुखाची प्राप्ती. आणि म्हणून मन मेलं की सुखाची प्राप्ती होते, किंवा मन मेलं आणि देहाचा विसर पडला, या दोन्ही गोष्टींनी सुखाची प्राप्ती होते असं बोललं तरी चालतं. तात्पर्य, देहाचा विसर पडल्यावर सुखाची प्राप्ती होते असं म्हणण्यापेक्षा मन मेलं की सुखाची प्राप्ती होते. कारण मन मेलं की देहाचा विसर, आणि देहाचा विसर की सुखाची प्राप्ती. आणि म्हणून तुकोबरा देवाकडे मागणं मागतात की देवा माझ्यावर एक उपकार कर. देवा आता ऐसा करी उपकार. काय उपकार कर? की मला माझ्या देहाचा विसर पाड. देहाचा विसर पडला तरच मला सुखाची प्राप्ती होईल, अन्यथा नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा की मनाची स्थिरता, मनाचं मरण याला तुकोबराय शांती म्हणतात. आणि म्हणून तुकोबराय लिहितात की शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख. शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख आहे. मनाची स्थिरता, मनाची शांती म्हणजेच मनाचं मरण. आणि म्हणून मनाची स्थिरता, मनाची शांती, मनाचं मरण हे सुख आहे, आणि या गोष्टी सुखाला कारणीभूत आहेत. तुम्ही रामनाम घेतलंय, मन अंतर्मुख झाले, अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटले. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली आहे. मग तुम्ही जितक्या वेळ रामनाम घ्याल तितक्या वेळ हे मन अंतर्मुख होऊन हृदयस्थ रामाला भेटले आणि स्थिरावले. तुम्ही अखंड रामनाम घेतलं तर मन हृदयस्थ रामाला भेटून कायमचं स्थिरावेल, तिथे त्याची अत्यंतिक निवृत्ती होईल.
पण तुम्ही हंगामी रामनाम घेता, मधून घेता, मधून विसरता, तर जितका वेळ रामनाम चालू आहे तितक्या वेळ मनाची अंतर्मुक्ता, मन स्थिरावलं आहे, हृदयस्रामाला एकरूप झाले, इथं मनाची लयरूप निवृत्ती होईल. तुम्ही थोड्या काळाकरता नाम घेताय देवाचं, मन अंतर्मुख झाले, हृदयस्रामाला भेटले, रामामध्ये डिझॉल्व झाले, रामात विलीन झाले, स्थिरावले, पण तुम्ही काही काळाचं रामनाम घेताय, इथं लय होईल, पण क्षणभर लय होईल, आणि म्हणून ही मनाची लयरूप निवृत्ती असेल काही काळाकरता. पण तुम्ही अखंड रामनाम घेताय, नित्या सत्या अमित हरिपाठ जशी, रिकामा अर्धगडी राहू नको, लावी मना पिसे गोविंदाची, छंद या नामाचा घेतलासे, हो सदा नाम घोष करू हरिकथा. असं जर नाम असेल, अखंडित नाम असेल, तर अखंडित अंतर्मुक्ता आणि अखंडित हृदयस्थ रामाशी एकरूप होईल, अखंडित हृदयस्थ रामात डिझॉल्व होईल, अखंडित त्याला स्थिरता लाभेल, अखंडित हे मरेल, आणि तर मनाची अत्यंतिक निवृत्ती असेल. आणि अशी अत्यंतिक निवृत्ती झाली मनाची की देहाचा विसर कायमचाच पडतो, देहाचा विसर कायमचाच पडतो, आणि देहाचा कायमचा विसर पडला की तुम्हाला कायमचं सुख लाभतं, आणि हे मोक्षसुख, हे मोक्षसुख असते. हो, मनाची अत्यंतिक निवृत्ती झाली की तुम्हाला देहाचा कायमचा विसर पडतो, आणि देहाचा कायमचा विसर पडला की तुम्हाला मोक्ष सुख लाभतं. देहाचा कायमचा विसर हा मोक्ष असतो. आम्ही मोक्ष भोगतो. मोक्षाची व्याख्या काय आहे? अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही मोक्षाची व्याख्या आहे वेदांत शास्त्राने केलेली. तर ज्ञानोबराय, नाथ महाराज आणि तुकोबराय यांनी मोक्षाची काय व्याख्या केली? अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष असतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुकोबराय. अहंकार जाणं अर्थात मनासहित, अर्थात अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष. अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष. अहंकार मनात वास करतो, मन मेले की आतला अहंकार मरतो. गरोदर बाई आहे, बाई मेली की आतला गर्भ मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही. मन मेले की आतला अहंकार मरतो, आणि म्हणून मनाचं उन्मन होणं, मनाची अत्यंतिक निवृत्ती होणं हाच मोक्ष आहे. कारण अहंकार मनात वास करतो, मनाची अत्यंतिक निवृत्ती म्हणजे मन मेले, परमात्म्यात विलीन झाले, हीच मुक्ती असते. आणि म्हणून अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतायत की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं, मन मरणं हाच मोक्ष आहे. तुकोबाराय. नाथ महाराज म्हणतात, देह अहंतेचे दृढपण तेची बद्धतेचे लक्षण, देह अहंतेचे निरसन मुक्तता जाण नावतया. देह अहंतेचे निरसन मुक्तता जाण नावतया. निरसन म्हणजे जाणे, देह अहंता जाणे अर्थात अहंकार जाणे हाच मोक्ष आहे. नाथ महाराज, देह अहंतेचे निरसन मुक्तता जाण नावतया. ज्ञानोबराय बोलतायत, तसे मनपण मुद्दल जाय मग अहंभावाधिक की आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. मनपण मुद्दल जाय मग अहंभावाधिक की आहे. अरे मनच मुद्दल मेलंय, मनच मुद्दल गेलंय, मग अहंकार कुठं शिल्लक राहिलाय? म्हणून शरीरेची ब्रह्म होईतो, तो ब्रह्मीभूत बनतो. अर्थात अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. आणि मग ज्यावेळेस अहंकार आणि मन दोन्ही मेलेत, रामनामानं मन अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला भेटले, हृदयस्थ रामाला भेटून ते रामात डिझॉल्व झाले, विलीन झाले, स्थिरावले, कायमचं स्थिरावले आणि कायमचं मेले. इथं देहाचा कायमचा विसर पडतो, आणि देहाचा कायमचा विसर पडला की तुम्हाला कायमचं सुख लाभतं, आणि हे मोक्ष सुख असतं. हे मोक्ष सुख असतं का? आता मन राहिलं नाही ना, अहंकारासहित मन जाणं हाच मोक्ष. आणि म्हणून
मोठी गंमत आहे. जसं समुद्र स्वतःशीच खेळत असतो, तसा परमात्मा एक प्रकारे स्वतःशीच खेळत असतो. तुकोबाराय बोलले, क्षरला सागर गंगा उगी मिळे, आपणची खेळे आपणासी. क्षरला सागर गंगा उगी मिळे, आपणची खेळे आपणासी. उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखर उष्णतेने समुद्राचं पाणी वाफेच्या रूपात शोषून घेतलं जातं. ही वाफ उंच आकाशात जाते, तिचे ढग बनतात आणि पावसाळ्यामध्ये त्या ढगाला थंड हवा लागली की पाऊस पडतो. हेच पावसाचं पाणी नद्याच्या मार्गातून, नद्याच्या माध्यमातून पुन्हा समुद्राला येऊन मिळतं आणि स्थिरावतं. पाणी कुठून निघालं? समुद्रापासून. कुठे येऊन मिळालं? समुद्राला, आणि मग स्थिरावलं. तसं मन हे परमात्म्यापासून निघतं आणि ज्यावेळेस ते परत येऊन परमात्म्याला भेटेल, त्यावेळेस ते परमात्म्यात कायमचं विलीन होईल आणि कायमचं स्थिरावेल. ही मनाची अत्यंतिक निवृत्ती असते आणि यालाच मोक्ष म्हणतात. आणि म्हणून समुद्र जसा एक प्रकारे स्वतःसोबतच खेळत असतो, तसा परमात्माही एक प्रकारे स्वतःसोबतच खेळत असतो. कारण मन हे भगवंताचा अंश आहे. ज्ञानोबा साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, तसे इंद्रिया माझी अकरावे, ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. ज्ञानोबा आहे 10 इंद्रिय, त्यात 11वे एक इंद्रिय मन. इंद्रिया माझी 11वे, ते मन मी जाणावे. इंद्रियामधलं 11वे इंद्रिय जे आहे ते मन आहे, ते मन मी आहे. भगवान कृष्ण बोलतात, मन मी आहे. इंद्रिया माझी 11वे, ते मन मी जाणावे. मन हे भगवंत आहे, हे भगवान कृष्ण बोलतात ज्ञानेश्वरीत. इंद्रिया माझी 11वे, ते मन मी जाणावे. मन परमात्मा आहे. मन परमात्म्यापासून निघाले आणि ज्यावेळेस ते परत फिरून परमात्म्याला जाऊन भेटेल आणि कायमचं परमात्म्यात विलीन होईल, हा मोक्ष असतो. ही मनाची अत्यंतिक निवृत्ती असते. इथं अहंकार असेल, मनाचा मनपणा नाहीसा झालाय, हाच मोक्ष आहे. आणि ज्यावेळेस हेच मन रामनामानं, कायम रामनामानं, अखंड रामनामानं तुम्ही अंतर्मुख केले, हृदयस्थ रामाला जाऊन भेटले, मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली आहे. मन कायमचं हृदयस्थ रामासोबत स्थिर झाले, रामात विलीन झाले, कायमचे डिझॉल्व झाले, तिथं ते मेलय, कायमचं मेलय. आता देहाचाही विसर कायमचा पडतो आणि तुम्हाला कायमचं सुख लाभतं. आणि म्हणून तुकोबारायचं हट्ट आहे देवाकडे की देवा मला माझ्या देहाचा विसर पाड, तरच मला सुख मिळेल, अन्यथा मिळणार नाही. का तर मनपणात असलं की सुखाचा अनुभव येतच नाही, ते कशाने तरी मरावं लागतं आणि ते रामनामानंच मरतं. रामकृष्ण नामे उन्मनी साधली. मनाचं उन्मन, मनाचं मरण हे केवळ रामनामानंच घडतं. अखंड रामनामानं मन मेलं, किती अंतर्मुख होतं. हो, रामनाम घेतलं की अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामाला भेटतं, स्थिरावतं. स्थिरावलं म्हणजे मेलं. स्थिरावणं मरणं एकच आहे आणि स्थिरावणं हेच सुख आहे, म्हणून मरणं हेही सुखच आहे. मनाचं स्थिरावणं हे सुख, मनाची स्थिरता हेच सुख, स्थिरता हेच मरण आहे मनाचं, आणि म्हणून मनाचं मरण हेच सुख आहे. आणि मन मेलं की देहाचा विसर पडतो, देहाचा विसर पडणं हेही सुखच आहे. आणि म्हणून मनाचं मरणं आणि देहाचं विसर पडणं या दोन्ही गोष्टी सुख लाभतं. किंवा मन मेलं की देहाचा विसर पडतो, म्हणून याच्यापुढे जाऊन बोललं की देहाचा विसर पडल्यास सुख मिळतं असं म्हणण्यापेक्षा मन मेलं की सुख मिळतं. आणि म्हणून तुकोबा देवाकडे विनंती करतात की देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे किशी राजा कळवाले. आता मोठी गंमत आहे, जीवन जगत असताना सुख मिळतं देहाचा विसर पडल्यानं, सुख मिळतं मन मेल्यानं, अर्थात सुख मिळतं मन स्थिरावल्यानं, अंतर्मुख झाल्यानं. या सगळ्या गोष्टी रामनामानं घडल्या.
तुम्ही रामनाम घेतलं, मनाची अंतर्मुखता साधली, अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटलं, मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता म्हणजे मनाचं मरण, मनाचं मरण म्हणजे देहाचा विसर, आणि देहाचा विसर म्हणजे सुख. ही लिंक आहे. कशा कशामुळे सुख लाभलं? एक तर रामनामामुळं. रामनाम हे मूळचंच गोड आहे. देह सादर पाहावा निश्चित सर्व सुख येत नाम आहे. रामनाम हे मूळचंच गोड आहे. भंडाऱ्या डोंगरावर अफाट सुखात जगणारे तुकोबार आपल्या सुखाचं कारण सांगतात. महाराज बोलतात, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठलमुखी. अरे बाबानो, माझ्या सुखाचं कारण काय तुम्हाला माहिती आहे का? काय? तर मना विठ्ठल विठ्ठलमुखी. मुखानं अखंड विठ्ठल नाम घेणं हे माझ्या सुखाचं कारण आहे. तुम्ही अखंड विठ्ठल नाम घ्या, सुखी व्हाल. का? तर विठ्ठल नाम, रामनाम हे मूळचं सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित सर्व सुख येत नाम आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तात्पर्य रामनाम हे मूळचं सुखरूप आहे. आणि रामनाम घेतल्यामुळं मन अंतर्मुख झाले, ते हृदयस्थ रामाला भेटले. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हे सुख. अशा प्रकारे दोन गोष्टींनी तुम्हाला सुख मिळालं. पहिलं काय? रामनाम हे मनचंच, रामनाम हे मूळचंच सुखरूप आहे. तुम्हाला दोन गोष्टी सुख मिळाले. कोणत्या कोणत्या? की रामनाम हे मूळचंच सुखरूप आहे. तुम्ही रामनाम घेतले की तुम्हाला सुखाची प्राप्ती झालीच. दिवस उगवलाय आणि उजळलं नाही असं कधीच घडत नाही. तसं रामनाम घेतलं आणि सुखाचा अनुभव आला नाही असं कधीच घडत नाही. रामनाम घेतलं की सुखाचा अनुभव येतोच. का? तर रामनाम मूळचंच सुखरूप आहे. सर्व सुख येतं नाम आहे. रामनाम हे मूळचं सुखरूप आहे. म्हणून तुम्हाला रामनाम घेतलं की सुख लाभतं. हे एक कारण सुखाचं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही रामनाम घेतलं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असते. हे सुख मिळण्याचं दुसरं कारण. अशा प्रकारे रामनामाने तुम्हाला दुहेरी सुख लाभतं. दोन प्रकारे सुख लाभतं. आणि म्हणून सुखाचं साधन जर काय असेल तर ते एक मात्र रामनाम आहे, दुसरं काही नाही. पण दैनंदिन जीवनात जीवन जगत असताना आम्हाला असं वाटतं की विषय सुख देतात. रामनाम सुख देते असं आम्हाला वाटतच नाही. आम्हाला जीवन जगताना असं वाटतं की विषय सुख देतात. मोठी मौज आहे इथं. कसा विरोधाभास आहे बघा. सुख मिळतं फक्त आणि फक्त रामनामान. कसं मिळतं मी सांगितलं. बस जीवन जगत असताना वैश्विक पातळीवर जे लोक जीवन जगतात त्यांना असं वाटतं की विषयाने सुख मिळतं. आम्ही 3 तास सिनेमा पाहिला, आम्हाला सिनेमाने सुख मिळालं. आम्ही गुलाबजामुन खाल्ले, आम्हाला गुलाबजामुनने सुख मिळालं. लोक सरळ म्हणतात आम्ही भोग घेतो, मजा करतो, विषय भोगतो, त्याने आम्हाला सुख मिळतं. बाबांनो, विषयात सुख नसतंच. ज्ञानोबा बोलले की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयात सुख आहे हे बोलण्यासारखंच नाही म्हणले. विषयात सुख नसतंच. मग विषयात सुख नसताना विषयात सुख असल्यासारखं का वाटतं? तर याचं कारण इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं, या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि मन अंतर्मुख झालं, विषय भोगताना मन अंतर्मुख झालं की ते हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. आणि मनाची स्थिरता हे सुख आहे. मनाची स्थिरता हे सुख आहे. मग तुम्हाला सुख कोणी दिलं? विषयाने का मनाच्या अंतर्मुक्तेने? विषयाने नव्हे, मनाच्या अंतर्मुक्तेने. बघा, लक्ष द्या. इच्छित विषय प्राप्त झालाय, इच्छित विषय प्राप्त झाला की तात्काळ मन अंतर्मुख होतं. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. मग मन अंतर्मुख झाले विषय भोगताना, ते हृदयस्थ रामाला जाऊन भेटले. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हेच सुख आहे. एक गोष्ट. आणि आता हेच मन हृदयस्थ रामाशी एकरूप झाले. ते हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव आणून मांडतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. आणि म्हणून विषय सुखरूप वाटतात. विषय हे मूळचे सुखरूप नसतात. विषय भोगताना मन अंतर्मुख झाले, ते हृदयस्थ रामाला भेटले. या मनाने हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणलाय आणि विषयात मांडलाय आणि विषयाला गोडी आली.
विषय मूळचे गोड नसतात. एक बाहेर इलेक्ट्रिक डीपी आहे, घरामध्ये वायर आहे, बल्ब आहे, मीटर आहे, बोर्ड आहे, सगळं व्यवस्थित आहे. डीपीमधून लाईट येतो, बोर्डातून वायर मार्फत बल्बपाशी जातो आणि बल्ब लागतो. आता तुम्ही हे बोर्डावरचं फ्यूज काढून घ्या. डीपीत करंट आहे, इकडे बल्ब चांगला आहे, तरी बल्ब बंद पडतो. का? की डीपीतला करंट बल्बपर्यंत वाहून नेण्याचं काम बोर्डावरचं फ्यूज करतं आणि बल्ब लागतो. तसं हृदयात सुखरूप रामनामाची डीपी उभी आहे आणि विषय हा बल्ब आहे आणि मन हे फ्यूज आहे. इथं गंमत कशी घडती मग? इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं, दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. विषय भोगताना मन अंतर्मुख झाले, अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटले. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली आहे. मनाची स्थिरता हेच सुख, हे एक सुखाचं कारण. आणि दुसरं कारण, आता हेच हृदयस्थ रामाशी एकरूप झालेलं मन या रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी येते. विषय मूळचे सुखरूप नसतात. विषयाला गोडी कोणी आणली? विषय भोगताना अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि विषयात मांडला आणि विषयाला गोडी आणली. म्हणून विषय गोड वाटतात. विषय मूळचे गोड नसतात. कारण विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरण आहे कान पाहे जगा माझी. विषयात सुख नसतंच. मग विषयात सुख नसताना विषयात सुख आहे असं का वाटतं? तर विषय भोगताना तात्काळ मन अंतर्मुख होतं. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं, दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हेच सुख, हे एक कारण. आणि दुसरं कारण, हे रामप्रभूचे एकरूप झालेलं मन सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं, हे दुसरं कारण. अशा प्रकारे विषयात सुख नसताना विषयात सुख वाटतं, ते त्याचं कारण आहे. पण विषय सुखरूप नसतात. विषयाला गुढी आणली ती मनाने आणली. हृदयस्थ रामापासून सुख वाहून आणले आणि विषयात मांडले. हे अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव आणून हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणून विषयात मांडला आणि विषयाला गोडी आणली. विषय सुखरूप नसतात. विषय जर सुखरूप असतील तर तुम्हाला सदा सर्व काळ विषयातून आनंद मिळावा. पण तसं होत नाही. विषय जर सुख देत असतील तर विषयातून तुम्हाला सदा सर्व काळ आनंद मिळावा, सुख मिळावं, पण मिळत नाही. का? उदाहरण बघा. एक मनुष्य गुलाबजामुन खातोय, मटक्या मारत गुलाबजामुन खातोय. गुलाबजामुन खाऊन गुलाबजामुनमधला आनंद लुटतोय. वाह, क्या मजा आ रहा है, क्या मजा आ रहा है, का गोड लागलेत. मटक्या मारत गुलाबजामुन खातोय. गुलाबजामुन खातोय, गुलाबजामुन गोड लागतात, गुलाबजामुनमधला आनंद भोगतोय. तेवढ्यात त्याची बायको पळत येते आणि म्हणते, अहो धनी आपले दोन्ही बैल मेले, अहो धनी आपले दोन्ही बैल मेले. तो गुलाबजामुन खाणारा मनुष्य गुलाबजामुनचं ताट पुढं ढकलतो आणि ओक्सा बोक्सी रडू लागतो. बाजूला तुमच्या आमच्यासारखे खुडील माणसं असतात. ते म्हणतात, मामा खाना हो गुलाबजामुन, मामा खाना हो गुलाबजामुन. तर ते मामा म्हणतो, आता कसे गोड लागतील. का बरं? त्यातली साखर पडून गेली. हां, का आता का गोड लागणार? बैल मारायच्या आधी गुलाबजामुन गोड लागत होते, तेच गुलाबजामुन आहेत. बैल मारायच्या आधी गोड लागत होते, आता बैल मेल्यावर गोड लागणार का? बैल मारायच्या आधी गोड का लागत होते? गुलाबजामुन खाताना मन अंतर्मुख झालं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटलं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हेच सुख, हे एक कारण. आणि हेच अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामापासून
सुखाचा प्रवाह वाहून आणत होतं आणि गुलाबजामुनमध्ये मांडत होतं, आणि म्हणून गुलाबजामुन गोड लागत होते. गुलाबजामुनमध्ये असलेल्या साखरेमुळे गुलाबजामुन गोड लागत नव्हते. तर गुलाबजामुन खात असताना अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि गुलाबजामुनमध्ये मांडला, आणि म्हणून गुलाबजामुन गोड लागले, साखरेमुळं नाही. गुलाबजामुन जर साखरेमुळे गोड लागत असते, आता बैल मेलेत, बैल मेल्यावर त्या गुलाबजामुनमध्ये साखर आहे ना, बैल मेलेत, तेच गुलाबजामुन आहेत, तीच साखर आहे. हां, बैल मेल्यावरही तेच गुलाबजामुन खातोय, तीच साखर आहे, तरी का गोड लागणार? याचं कारण की बैल मेले म्हणून मनाची अंतर्मुखता तुटली. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामापासून तुटलं आणि मेलेल्या बैलाच्या दिशेने धावलं. आता तिथं गुलाबजामुन खाताना हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणून गुलाबजामुनमध्ये मांडण्यासाठी तिथं मन नाही आहे, आणि म्हणून गुलाबजामुन गोड असूनही गोड लागणार. आणि म्हणून विषय हे कधीही सुखरूप नसतात. विषयात सुख नसतंच. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयात सुख नसतंच. गुलाबजामुन साखरेमुळे गोड लागत नव्हते. गुलाबजामुन साखरेमुळे जर गोड लागत असतील, गुलाबजामुन साखरेमुळे गोड लागत असते, आता बैल मेल्यावर तीच साखर गुलाबजामुनमध्ये आहे ना, मग का गोड लागणार? तर गुलाबजामुन का गोड लागत होते? गुलाबजामुन खाताना मन अंतर्मुख झालं, हृदयस्थ रामाला भेटलं, हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि गुलाबजामुनमध्ये मांडला, आणि गुलाबजामुनला गोडी आली, आणि म्हणून गुलाबजामुन गोड लागत होते, साखरेमुळं नाही. साखरेमुळं म्हणत आता साखर आहेच ना, त्यात का गोड लागणार? मग याचा अर्थ विषयात सुख नसतं. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि मग विषय भोगताना मन अंतर्मुख झालं की ते हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हेच सुख आहे. आणि हे अंतर्मुख झालेलं मन, हृदयस्थ रामाशी एकरूप झालेलं मन हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं, विषयात मांडतं, आणि विषयाला गुढी येते. हे सुखाचं दुसरं कारण. पर्यायाने सुख हे हृदयस्थ रामापासूनच मिळालं. मन अंतर्मुख झाल्यामुळे हृदयस्थ रामाला भेटलं, स्थिरावलं. स्थिरावणं हे सुख, आणि त्यानेच रामापासून सुख वाहून आणलं आणि विषयात मांडलं, विषयाला गोडी आणली. शेवटी सुख आणलं कुठून? हृदयस्थ रामापासूनच आणलं. म्हणून सुख जगतात नाहीच आहे. सुख आहे ते फक्त हृदयस्थ रामात आहे. अंतरी सुख एकाती, बाह्याची भाष नेनेजेची निशेष, अंतरी सुख एकाती. सुख आहे ते हृदयात आहे. म्हणून साधू महात्मे, संत महात्मे बाहेर जगतात विषयात सुख शोधत नाहीत, ते अंतकरणात सुख शोधतात. म्हणून ज्ञानोबा बोलले की वार्षी वेन सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोष जो. 10 वर्ष दुष्काळ पडू द्या, समुद्राचं फुटभर पाणी कमी होत नाही. 10 वर्ष अतिवृष्टी होऊ द्या, समुद्राचं फुटभरही पाणी वाढत नाही. का? समुद्री रेखा न ओलांडावी, प्रतिभूते व्हावी हे आज्ञा माझी. समुद्र भगवंताची दिव्य विभूती आहे, आणि समुद्राला देवानं बांधलाय, आदेश दिला की तू आपली जागा सोडायची नाही. आणि समुद्राने जागा सोडली असती तर मुंबई पाण्यात गेली असती, मुंबई राहिली नसती, सगळे बेटं बुडाले असते. देवाने समुद्राला आदेश दिलाय, समुद्री रेखा न ओलांडावी. समुद्राला तू तुझी मर्यादा सोडू नको, जाग्यावर स्थिर राहा, समुद्री रेखा न ओलांडावी. तात्पर्य, नद्याच्या पाण्याची मदत न घेता, पाऊस पडो की न पडो, नद्याच्या पाण्याची मदत न घेता समुद्र आपल्या परीने सदा तृप्त आणि तुडुंब आहे, सुखी आहे. तसं साधू महात्मा धन दौलत बायका मुलं बाह्य साधनाची मदत न घेता केवळ आणि केवळ एका हरिनामाने, केवळ आणि केवळ एका हरिनामाने तृप्त, आनंदी आणि सुखी आहे. वार्षी वेन सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोष. महात्मा बाह्य साधनाची मदत घेत नाही, धनदौलतीची बायका मुलाची. हां, बाह्य साधनाची मदत न घेता तो सुखी असतो, आणि सर्वात सुखी असतो. का? तो अंतकरणात सुख शोधतो. अंतरी सुख एकाती. सुख बाहेर जगात नाहीच आहे. दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तुको बरं आहे, हे जग दुःखानंच भरले, बाहेर सुख नाहीच आहे. सुख आहे ते हृदयात आहे. तर सुखरूप हृदयस्थ राम
तेच एक सुखाचं कारण आहे. सर्व सुखाचा ठेवा, सर्व सुखाचा आगर घेऊन तो राम हृदयात उभा आहे. त्याचा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. राम हृदयात उभा आहे. राम सुखरूप आहे, जगत दुःखरूप आहे. सुखरूप आहे साधूजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. एकटा पांडुरंगाने पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे. तो पांडुरंग राम आहे आणि तो राम हृदयात उभा आहे. अर्थात सुखच हृदयात उभे रामाच्या रूपानं. आणि मग सुख हवं तर आम्हाला करायचं काय की रामनाम घेऊन आमचं मन त्या हृदयस्थ रामापर्यंत पोहोचतं करायचे. आम्ही रामनाम घेऊन आमचं मन हृदयस्थ रामापर्यंत पोहोचतं केलं की मन आणि राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हेच सुख असते. आणि हेच मग रामाला भेटलेलं मन रामापासून सुखाचा प्रवाह काढतं आणि विषयात आणून मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. आणि म्हणून विषय गोड वाटतात, ते मूळचे गोड नसतात. हे मनाने रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि विषयात मांडला आणि विषयाला गोडी आणली. हे तुम्ही लक्षात घ्या. विषयी भोगी विलासी माणसांनो हे लक्षात घ्या. तुम्ही भोगात लोळतायत, विषयात लोळतायत, मजा करतायत. हां, पण या भोगात विलासात या विषयात सुख नाही. मग हे विषय सुखरूप का वाटतात? विषयात सुख नाही तरी सुखरूप का वाटतात? की इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटले, स्थिरावलं. स्थिरावणं हेच एक सुख, हे कारण. आणि याच मनाने, स्थिरावलेल्या मनाने हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणलाय, विषयात मांडलाय आणि विषयाला गोडी आणली. आणि म्हणून विषय सुखरूप वाटतात, ते मूळचे सुखरूप नसतात. हे हृदयस्थ रामापासून सुख उसणं आणून मांडावं लागतं. हे उसणं आहे, उसणं आणून मांडावं लागतं विषयात. आणि ते मन करतं काम आणि विषयाला गोडी आणतं. हा विषय मी 4-5 वेळेस पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं. अतिशय महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा आहे म्हणून. आणि म्हणून तुकोबारायाचा देवाकडे आग्रह आहे की देवा, मला सुख हवंय, पण मी देहभानावर आहे. आणि जोपर्यंत मी देहभानावर आहे तोपर्यंत मला सुख मिळत नाही. मी देहभानावर का आहे तर माझं मन जिवंत आहे. मन जिवंत असलं की ते देहभानावर असतं. मन जिवंत असलं की ते देहभानावर असतं. आणि मन मेलं अर्थात अंतर्मुख झालं, हृदयस्थ रामाला भेटलं की ते आत्मभानावर असतं. तुम्ही रामनाम घेतलं, मन अंतर्मुख झालं, हृदयस्थ रामाला भेटलं आणि स्थिरावलं, रामात विलीन झालं काही काळ किंवा कायमचं. आता ते आत्मभानावर आले. रामाला भेटलं म्हणजे आत्मभानावर आले. अरे हा राम तर मी आहे म्हणतं, आत्मभानावर आलं. अंतर्मुख झालेलं मन आत्मभानावर येतं आणि बहिर्मुख झालेलं मन देहभानावर येतं. आणि मन बहिर्मुख तेव्हा असतं जेव्हा मन जिवंत आहे. मन मन जिवंत असलं की तुम्ही देहभानावर असता. देहभानावर असला की तुम्हाला दुःखाचा अनुभव येतो. मन अंतर्मुख झालं की आत्मभानावर जातं, देहाचा विसर पडतो. आणि म्हणून देहाचा विसर पडला की सुख मिळतं. आणि म्हणून देव आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देवा, मला माझ्या देहाचा विसर पाड. देहाचा विसर पाडल्याशिवाय मला सुख मिळणारच नाही. बरं, गंमत अशी की थोडंफार सुख विषयाने सुख मिळतच नाही, पण थोडेफार सुख विषय भोगताना जे जाणवतं. आता गंमत अशी आहे की विषय हे कंटाळवाणे असतात. विषय सेवनी कोण तृप्त झाला, विषय सेवनी कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोटे. तुकोबार आहे. लाकडाला किती इंधन टाकलं ते म्हणे माझं पोट भरलं. ते जाळ्याला बसले ना, अग्नीला किती लाकडं टाकले ते माझं पोट भरलं. अग्नी जाळ्याला बसला, किती टाका ते खाक करते. तसा किती विषय भोगल्यावर तुमचं पोट भरल? अहो किती भोगा, पोट भरतच नाही. जसं अग्नीला तृप्ती नाही लाकडं जाळायला, तसं विषयाला तृप्ती नाही. किती विषय भोगा तृप्ती नाही. विषय सेवनी कोण तृप्त झाला? मग उदाहरण घ्या, एखाद्या मुलाने आईकडून 200 रुपये घेतले आणि सिनेमाला गेला. मुलगा सिनेमा हॉलमध्ये बसला आहे आणि तो सिनेमा पाहतोय. सिनेमा सुरू होणं आणि त्याच्या मनाची अंतर्मुखता साधणं एकदाच घडतं. मग हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटले, ते स्थिरावले. स्थिरावण्यामुळे सुख. आणि त्या अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आहे आणि सिनेमाच्या पडद्यावर मांडला आहे, त्या चित्रात मांडला आहे. आणि सिनेमा तुम्हाला गोड वाटतोय, सुख देतोय. सिनेमा सुख देत नाही. सिनेमा पाहताना अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि त्या पडद्यावर चित्रावर मांडला आहे, म्हणून सिनेमा गोड वाटतो. पण सिनेमा किती वेळ पाहिजे माणूस? 3 घंटे. हां, सिनेमा पाहून कंटाळा येतो. मनुष्य बाहेर येतो थिएटरच्या. विषय कंटाळावे नाही असतात. बाहेर आला तर मनात इच्छा झाली
आता आईस्क्रीम खावी. मन ते आईस्क्रीमच्या मागं धावलं. आईस्क्रीमच्या मागं धावलं. हृदयस्रावापासून तुटलं की ते बेचैन अस्थिरता हे दुःख आहे. आता आईस्क्रीमच्या मागं धावलं आहे. तुमच्या जीवनात दुःख आलं आहे. आता आईस्क्रीमच्या स्टॉलवर गेला मुलगा. आईस्क्रीम घेतली, आईस्क्रीम खाऊ लागला. आईस्क्रीम खाणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं हे दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आईस्क्रीम खाताना मन अंतर्मुख झाले, स्थिरावणं हे सुख. आणि त्या हृदयस्रावापासून सुखाचा प्रभाव वाहून आणला आणि आईस्क्रीममध्ये मानला. आईस्क्रीमला गोडी आणली. आईस्क्रीम मूळची गोड नाही. या अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्रावापासून सुख वाहून आले आणि आईस्क्रीममध्ये मांडले आणि आईस्क्रीम गोड लागते. पण आईस्क्रीम खाऊन कंटाळा आला की पुन्हा तिसरा विषय मनात, आता मित्राला भेटावं. हे चालूच राहतं, हलपंडाव. इच्छेला तळ नसतो. मनात इच्छा निर्माण होत राहतात आणि इच्छेच्या पाठीमागं मन धावत असतं. जेव्हा मन इच्छेच्या पाठीमागं धावतं त्यावेळेस ते बहिर्मुख असतं. हृदयस्थरामापासून तुटतं आणि हृदयस्थरामापासून तुटलं की ते बेचैन, अस्थिर आणि तडपतं. ही तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख असतं. इच्छित विषय प्राप्त झाला की पुन्हा अंतर्मुख होतं, स्थिरावतं. क्षणभर सुखाची प्राप्ती. पुन्हा तो विषय बघून झाला, कारण कंटाळवा नाही विषय, तो बघून झाला पुन्हा नवीन इच्छा, की पुन्हा नवीन इच्छेच्या मागं ती इच्छित वस्तू मिळेपर्यंत पुन्हा बेचैन, अस्थिरता, तडप, कारण रामापासून तुटले की पुन्हा दुःखाचा अनुभव. हा लपंडाव आयुष्यभर चालू असतो. म्हणून क्षणभर सुख, जवा एवढं सुख आणि डोंगर एवढं दुःख हे जीवनात चालू असतं. म्हणून तुकोबाराय बोलले की सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. अर्थात विषयाने जे सुख मिळतं ते विषयाचं नसतेच, ते अंतर्मुख झालेल्या मनामुळे सुख असते. आणि विषयातून मिळालेल्या सुखात जो भास होतो तेही सुख अंतर्मुख झालेल्या मनानंच दिलं असतं. परंतु हे मिळालेले सुखही, विषयातून मिळालेलं सुखही जवा एवढं असतं आणि दुःख पर्वत एवढं असतं. का? इच्छा अगणित आहेत, इच्छेला तळ नसतो, विषय कंटाळवाणे आहेत, या इच्छेच्या मागं मन धावत असते.